सध्या आपण आहोत भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ येथे. अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधामध्ये जो पायी लॉंग मार्च निघालेला आहे बीड ते मुंबई, हा लॉंग मार्च आज 19 जून रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे दाखल झालेला आहे. तर हा जो लॉंग मार्च आहे SC उपवर्गीकरण विरोधामध्ये, त्याचे सिद्धार्थ श्रिंगारे सर आपल्याला मार्गदर्शन करतील आणि या लॉंग मार्च बद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला संबोधित करतील. सर जय भीम. जय भीम जय भीम. सर, या चॅनलच्या माध्यमातून हे जे SC उपवर्गीकरणाचा जो घाट चालू आहे शासनामार्फत, तर आपण काय संदेश द्याल आणि लोकांनी या उपवर्गीकरणासाठी कसा आवाज उठवला पाहिजे आणि जो लॉंग मार्च 26 जूनला मुंबईमध्ये दाखल होणार आहे त्याच्यासाठी जनतेने काय केलं पाहिजे? काय आहे महाराष्ट्र शासन अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्याची त्यांनी प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी म्हणून आम्ही हे लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आलेलं आहे. बीडवरून आम्ही 500 किलोमीटरचा प्रवास चालू केलेला आहे. त्यामध्ये जवळपास 250 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. 17 ठिकाणी 17 दिवस लागणार आहेत आम्हाला. आज 10वा दिवस आहे या पायी चालत आहोत आम्ही. आणि आमचं महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी तात्काळ हे वर्गीकरण रद्द करावं. कारण महाराष्ट्रातला 1.5 करोड शेड्यूल कास्ट लोक जर म्हणत आहेत वर्गीकरण करू नका, आमची इच्छा नसताना आमचे वाटण्या का करता, हा आमचा प्रश्न आहे. हा एक दुसरा मुद्दा, हे सगळं संविधानाच्या विरोधात चालू आहे. राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 जो निर्णय दिला, त्या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही करू शकता, कराच असं म्हटलेलं नाही. आणि जर कराच नाही म्हटलेलं तर जसं गुजरातमध्ये नाही चालू, मध्य प्रदेशमध्ये नाही चालू, उत्तर प्रदेशमध्ये नाही चालू, बंगालमध्ये नाही चालू, मग इकडल्या राज्यात का नाही चालू? इथे तर भाजपचं राज्य आहे ना. याचा अर्थ होतो की ते काही कंपल्शन नाहीये. सुप्रीम कोर्टाचा निर्णय इट इज मे बी आहे, ते तुम्हाला इच्छा असेल तर करू शकता. पण तरी सुद्धा राज्य सरकार एवढी घाई केली एक सगळी प्रक्रिया करण्याची. बदर कमिशन बसवलं आणि त्या बदर कमिशनचा रिपोर्ट जाहीर करत नाहीत. बदर कमिशनचा रिपोर्ट जाहीर करायला पाहिजे. बदर कुणाला भेटलाय, कोणत्या जिल्ह्यात गेलाय बदर, हा कसा दिसतो, कुणासोबत भेटलाय, कुठून डाटा कलेक्ट केलाय. मी 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे फोन केले, बदर कुणाला भेटलाय का जाहीर करा. बदरनं कोणतं निवेदन घेतलंय का, बदरनं माहिती घेतली का, आम्हाला त्याला अवॉर्ड द्यायचा आहे. कुठंच फिरला नाही हा माणूस. याचा अर्थ काय होतो? RSSच्या हेडक्वार्टर तो नागपूरचा आहे. डायरेक्ट त्याने रिपोर्ट कुणाकोणतरी बनवून त्यांनी तो सबमिट केलेला आहे. त्याच्यामुळे हा बोगस आणि थर्ड क्लास अहवाल आहे. त्याच्यामुळे सरकारला माहिती आहे की हा बोगस अहवाल जाहीर कसा करायचा, त्यामुळे ते जाहीर करत नाही. हा एक बाब झाली. तिसरी बाब यामध्ये अशी आहे की आम्ही बरं, महाराष्ट्रामध्ये काही महाराष्ट्र बंद कुणी करीत होतं, कोण म्हणाले तुम्हाला वर्गीकरण करा? सरकारनंच प्रायोजित काही मातंग नेत्याला हातात धरून अमित